महत्त्वाची सूचना, सदर व्हिडिओतील माहिती आम्ही सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रारूप यादीच्या अनुषंगाने देत आहोत. यात काही अंशी चुका असू शकतात. यासाठी आपण सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रारूप यादीचे अवलोकन करावे. धन्यवाद. मित्रांनो, ऑगस्ट 2022 मध्ये नवी मुंबईमध्ये सिडकोकडून जवळजवळ 4158 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती. अर्थातच ती गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती जाहीर करण्यात आली होती आणि त्या लॉटरीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच 3 नोव्हेंबर रोजी संपलेली आहे. ऑनलाईन प्रक्रिया असेल, पेमेंट असेल किंवा सगळी प्रोसेस संपूर्ण झालेली आहे आणि आता कुठेतरी सिडकोकडून चेकलिस्ट अर्थातच ड्राफ्ट लिस्ट प्रारूप यादी जाहीर केलेली आहे आणि त्याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी सिडकोची जाहिरात प्रसिद्ध झाली होती किंवा जी लॉटरी जाहीर झाली होती 4158 घरांसाठी, ती नवी मुंबईतील 5 नोड्समध्ये किंवा 4 नोड्समध्ये होती. कळंबोली, खारघर, तळोजा आणि द्रोणागिरी. आता या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध केली होती त्या ठिकाणी एक ऑप्शन, जे ठिकाण निवडण्याचा ऑप्शन असतो, तो इथे उपलब्ध करून दिलेला नव्हता. म्हणून जी काही प्रारूप यादी सिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त जनरल लिस्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे की टोटल कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये किती अर्ज आलेले आहेत EWS आणि सर्वसामान्य गटाकरिता. त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता ह्याच्यामध्ये जी काही सिडकोने ड्राफ्ट लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे याच्या संदर्भात काही हरकती असतील, आक्षेप असतील तर त्याही संदर्भात काही माहिती दिलेली आहे. तर पहा, ही ड्राफ्ट लिस्ट सर्वप्रथम आपण हे पाहूया मित्रांनो की ही ड्राफ्ट लिस्ट किंवा हे चेकलिस्ट कशी पाहायची किंवा कशी चेक करायची. चला तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे लॉटरीचे जे काही सिडकोचं वेब पेज आहे त्याच्यावरती जायचं आहे. ते आहे बघा https://lottery.sidcoindia.com. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये बघा तुम्ही सिडको लॉटरीचं हे होम पेज आहे. त्याच्यामध्ये बघा 2 ऑप्शन आहेत, एक सिडको दिवाळी लॉटरी आणि एक सिडको ऑगस्ट 2022ची लॉटरी. तर तुम्हाला ऑगस्ट 2022च्या लॉटरीला क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मास हाऊसिंग लॉटरी ऑगस्ट 2022. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. गोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं हे पेज ओपन होणार आहे. हा पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्समध्ये ती लिस्ट मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि स्क्रॉल केल्यानंतर लॉटरी इन्फॉर्मेशन हा जो टॅब आहे याच्यामध्ये ड्राफ्ट लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स, इथे आपल्याला ते सगळी लिस्ट पाहायला मिळणार आहे. ड्राफ्ट लिस्ट ऑफ ॲप्लिकेशनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ती लिस्ट ओपन होईल. ती तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्याच्यानंतर ती सगळी माहिती वाचून पुढील जी काही प्रोसेस त्यांनी सांगितलेली आहे 17 तारखेपर्यंत हरकती नोंदवण्यासंदर्भात, तर तशी तुम्ही पुढची प्रोसेस करा जर तुमच्या या लिस्टमध्ये नाव नसेल तर. म्हणून एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला ही लिस्ट ओपन करायची आहे किंवा पाहायची आहे. या प्रारूप यादीमध्ये काय सांगितलेलं आपण पाहूया. इथे बघा ड्राफ्ट लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स सिडको महागृहनिर्माण योजना सोडत ऑगस्ट 2022. वरील सोडतीकरिता अर्जदारांना प्रारूप यादी अर्थात ड्राफ्ट लिस्ट संदर्भात काही हरकती असल्यास दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नोडल अधिकारी पणन गृहनिर्माण विभाग 3रा मजला रायगड भवन येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून हरकती सादर कराव्यात. उपरोक्त विहित वेळेनंतर आलेल्या हरकतींचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. म्हणजे कुणाला असं वाटत की माझं नाव, मी अर्ज केलेला आहे, मी पेमेंट केलेलं आहे, तरीसुद्धा माझं नाव या लिस्टमध्ये नाही आहे, असे अर्जदार या ठिकाणी आक्षेप असेल तर ते नक्की आक्षेप तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा नोंदवू शकता. पण त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जाऊन तुम्हाला प्रत्यक्षात त्या ठिकाणी हरकत नोंदवायची आहे. आता एकंदरीत या ठिकाणी लिस्ट जर पाहिली मित्रांनो, तर व्यवस्थितरित्या आपण लिस्ट पाहिली तर EWS आणि सर्वसाधारण उत्पन्न गट अशा 2 उत्पन्न गट या ठिकाणी होते. तर EWS जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, जी PMAY प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध होती, त्या प्रवर्गासाठी एकूण म्हणजे त्या उत्पन्न गटासाठी एकूण अर्जांची संख्या आहे 3495. म्हणजे एकूण 3495 EWS साठी आलेले आहेत आणि जनरल पब्लिकसाठी एकूण अर्ज आलेले आहेत
449 असे एकूण 7,944 अर्ज या सोडतीसाठी दाखल झालेले आहेत विथ पेमेंट. म्हणजे ज्यांनी पेमेंट केलं, लास्ट पेमेंट केलं असेल त्यांची नावं या लिस्टमध्ये आहेत. ज्यांनी पेमेंट केलेलं नाही आहे, काही कारणास्तव अर्ज नाकारले गेले असतील त्यांची नावं या लिस्टमध्ये दिलेली नाही आहेत. आता एकंदरीत जे काही संख्या आहे आपण कॅटेगरी वाईज किंवा प्रवर्ग वाईज आपण संख्या पाहूया. तर या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया जनरल पब्लिक, जे सर्वसाधारण उत्पन्न गट आहे. त्या उत्पन्न गटाकरता ईडब्ल्यूएस साठी एकूण आलेल्या अर्जांची संख्या आहे 2,804 आणि एलआयजी म्हणण्यापेक्षा त्याला सर्वसाधारण प्रवर्ग जनरल ग्रुप, जनरल प्रवर्ग असं म्हटले. तर जनरलसाठी जे काही अर्ज आलेले आहेत, जनरल अर्थातच ज्याला कुठली उत्पन्नाची मर्यादा नव्हती, म्हणजे ईडब्ल्यूएस ज्याला उत्पन्नाची मर्यादा आहे 3 लाखापर्यंत आणि जनरल 6,265 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर SC अनुसूचित अनुसूचित जाती प्रवर्ग, त्या ठिकाणी जवळजवळ ईडब्ल्यूएससाठी 411 आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी 472 एकूण 883 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर आहे एसटी प्रवर्गासाठी ईडब्ल्यूएससाठी एकूण अर्ज आलेले आहेत 8 आणि सर्वसाधारण गटासाठी अर्ज आलेले आहेत 30 अशी एकूण 38 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर एनटी प्रवर्गासाठी ईडब्ल्यूएससाठी 108 अर्ज आलेले आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 128 असे एकूण 236 अर्ज एनटी प्रवर्गासाठी दाखल झालेले आहेत. नंतर आहे डीटी प्रवर्गासाठी एकूण ईडब्ल्यूएससाठी एकूण अर्ज आहेत 12 आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी एकूण अर्ज आहेत 12 असे एकूण 24 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर SG अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट जे आहे, स्टेट गव्हर्नमेंट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकूण ईडब्ल्यूएससाठी अर्ज आहेत 19 आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरता जनरल प्रवर्गाकरता आहेत 161 अशी एकूण 180 अर्ज हे स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्गासाठी आलेले आहेत. त्यानंतर जनरलिस्ट म्हणजे नवी मुंबईतील पत्रकार, त्यांच्यासाठी एकूण ईडब्ल्यूएससाठी 2 अर्ज आलेले आहेत आणि सर्वसाधारण गटासाठी 8 अर्ज आलेले आहेत असे एकूण 10 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर PAP प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त या उत्पन्न गट या प्रवर्गासाठी ईडब्ल्यूएससाठी एकूण 23 अर्ज आलेले आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 17 अर्ज आलेले आहेत असे एकूण 40 अर्ज PAP प्रवर्गासाठी आलेले आहेत. नंतर PH अर्थातच फिजिकली हँडिकॅप ज्याला आपण अपंग म्हणतो, अपंग प्रवर्गाकरिता ईडब्ल्यूएस उत्पन्न गटातून 30 अर्ज आलेले आहेत आणि सर्वसाधारण गटातून ज्याला आपण LIG गट म्हणतो त्याच्यातून 40 अर्ज आलेले आहेत असे एकूण 70 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन माजी सैनिक आपण ज्याला म्हणतो त्याच्यापैकी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाकरता अर्ज इथे दिसत नाहीयेत, पण LIG उत्पन्न गट अर्थातच सर्वसाधारण उत्पन्न गटाकरता 56 अर्ज आलेले आहेत असे एकूण एक्स सर्व्हिसमॅनसाठी 56 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर MH ज्याला आपण माथाडी कामगार म्हणतो, माथाडी कामगार प्रवर्गासाठी एकूण अर्ज आलेले आहेत ईडब्ल्यूएस साठी एकूण अर्ज आलेले आहेत 48 आणि सर्वसाधारण प्रवर्ग अर्थातच जनरल प्रवर्गासाठी एकूण अर्ज आलेले आहेत 15 अशी एकूण 63 अर्ज या लॉटरीमध्ये माथाडी कामगार प्रवर्गामध्ये आलेली आहेत. त्यानंतर RM ज्याला आपण रिजनल मायनॉरिटी आपण म्हणतो, रिलिजन मायनॉरिटी धार्मिक अल्पसंख्याक यासाठी LIG ईडब्ल्यूएस उत्पन्न गटातून एकूण 33 अर्ज आलेले आहेत आणि सर्वसाधारण उत्पन्न गटातून जनरल उत्पन्न गटातून 34 अर्ज आलेले आहेत अशी एकूण 67 अर्ज या रिजनल मायनॉरिटी अंतर्गत आलेले आहेत. म्हणून एकंदरीत ईडब्ल्यूएस मध्ये 3,495 आणि जे काही सर्वसाधारण उत्पन्न गट आहे त्यासाठी 4,449 अशी एकूण 7,944 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आता यामध्ये मित्रांनो ज्यांना काही हरकती असतील त्या हरकती तुम्हाला 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत सिडकोच्या कार्यालयात जाऊन हरकती नोंदवायच्या आहेत. कार्यालयाचा पत्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता इथे हरकती तुम्हाला 17 पर्यंत नोंदवायच्या आहेत आणि याची फायनल लिस्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जर एखाद्याचं नाव आलं नसेल काही कारणास्तव तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही हरकत नोंदवून तुम्ही ते नाव त्याच्यामध्ये ऍड करू शकता जर तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर असतील तर किंवा अर्ज व्यवस्थितरित्या भरला असेल तर. आणि 18 तारखेला याची फायनल ड्राफ्ट लिस्ट अंतिम प्रारूप यादी लागणार आहे आणि तीच नावे कुठेतरी लॉटरीसाठी अंतिम म्हणजे ग्राह्य धरली जाणार आहेत आणि याचा ड्रॉ होणार आहे मित्रांनो, सोडत होणार आहे 23 नोव्हेंबर 2022 रोजी आणि त्याची लिस्ट त्याच दिवशी 23 नोव्हेंबर रोजी त्याची लिस्ट संध्याकाळी 6 वाजता सिडकोच्या वेबसाईटला प्रसिद्ध केली जाणार आहे. तुम्ही शेड्यूल बघू शकता, शेड्यूलमध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित दिलेले आहे. म्हणून लिस्ट तुमची जे काही लिस्ट लागणार आहे ती संध्याकाळी 6 वाजता लागणार आहे आणि ड्रॉ झाल्यानंतर ज्यांचं रिफंड बाकी आहे, ज्यांचं रिफंड येणं बाकी आहे त्यांचं रिफंड 1 डिसेंबर 2022 पासून दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून एकंदरीत या लॉटरीसाठी असं वाटत होतं की खूप मोठ्या
मोठ्या प्रमाणात अर्ज येतील, पण हव्या त्या प्रमाणात अर्ज आलेले दिसत नाहीत. 7,944 अर्थातच समजा 8,000 अर्ज आले असं आपण म्हणू शकतो. आणि एकंदरीत सिडकोचे जे काही म्हणजे अर्जांची संख्या दिवसेंदिवस कमी होते त्याच्याकडे सुद्धा सिडकोने अधिक लक्ष देणं अतिशय आवश्यक ठरणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.